वारसा सेवेचा, विश्वास जनतेचा. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कुणाल बाबा रोहिदास पाटील यांना पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा. जलसंधारण, आरोग्य, शिक्षण, रोजगार या विकासात्मक आणि धोरणात्मक काम करणाऱ्या कुणाल बाबांना प्रचंड मतांनी विजयी करा. चला तर मग धुळे ग्रामीण सुजलाम सुफलाम बनवूयात. कुणाल बाबा पाटील यांना साथ देऊयात. त्यांची निशाणी आहे पंजा पंजा पंजा. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकप्रिय उमेदवार अनिल अण्णा गोटे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा. भूमिगत गटारीच्या नावाने आपल्या घरासमोरील रस्त्यांची वाट लावणाऱ्यांना धडा शिकवा. खऱ्या विकास पर्वाचे साक्षीदार व्हा. लक्षात ठेवा, मशाल चिन्ह, मतदान यंत्रावरील मशाल चिन्ह असलेले बटन दाबा. मतदान बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी. इंदिरा गांधी स्वर्गातून आल्या तरी 370 कलम पुन्हा लागू होणार नाही. अमित शहा यांची काँग्रेसवर टीका. अजित पवार एकनाथ शिंदेंची ही शेवटची निवडणूक. संजय राऊत यांचं धुळ्यात पत्रपरिषदेत वक्तव्य. भाजपाचे राम बदाने आणि परिवाराने नगावच्या जमिनी लाटल्या. ज्येष्ठ नेते प्रशांत बदाने यांनी केली पोलखोल. समाजवादी पार्टीचे उमेदवार इर्शाद जहागीरदार यांच्या प्रचारार्थ धुळे शहरात मोटारसायकल रॅली. बहुजन समाज पार्टीतर्फे धुळे जिल्ह्यातील 5ही मतदारसंघात उमेदवारी. कुणालाही पाठिंबा नाही. आणि भाजपा महायुतीचे धुळे ग्रामीणचे उमेदवार राम बदाने यांच्या प्रचारार्थ नेर येथे आमदार चित्रा वाघ यांची जाहीर सभा. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील जाहीर सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. आमदार जयकुमार रावल यांच्या प्रचारार्थ झालेल्या जाहीर सभेत शहा यांनी दोंडाईचा येथे ही टीका केली. राज्यातील महाविकास आघाडी केवळ तुष्टीकरण करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सत्ता मिळविण्यासाठी उद्धव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरेंची सर्व तत्त्वे विसरले असल्याचा आरोप शहा यांनी केला. औरंगाबादच्या नामांतराला विरोध करणारे, राम मंदिराच्या उभारणीला विरोध करणारे, कलम 370 हटविण्यास विरोध करणारे, पाकिस्तानविरुद्धच्या सर्जिकल स्ट्राईकवर आक्षेप घेणाऱ्या औरंगजेब फॅन क्लबसोबत उद्धव ठाकरे असल्याचा आरोप शहा यांनी केला. तर दुसरीकडे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि सावरकर यांच्या तत्वांनुसार काम करणारे असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी कान उघडे ठेवून ऐकावं की तुमची चौथी पिढी आली तरी देखील मुस्लिम समाजाला आरक्षण देता येणार नाही. मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर SC, ST, OBC आणि इतर समाजातील आरक्षण कमी करून द्यावं लागणार आहे. मात्र ते होणं शक्य नसल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे. देशातील सर्व उलेमांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांची भेट घेतली असून त्यांच्याकडे आरक्षणाची मागणी केली असल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे. या मुद्द्यावरून अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर देखील जोरदार हल्ला चढविला. जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम परत आणण्याचा प्रस्ताव काँग्रेसनं केला आहे. मात्र राहुल गांधीच नाही तर इंदिरा गांधी देखील स्वर्गातून उतरून आल्या तरी देखील 370 कलम परत आणू शकत नसल्याचं अमित शहा यांनी या सभेत म्हटलं. कलम 370 आता हटविण्यात आलं असल्याचं अमित शहा यांनी म्हटलं आहे. सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री असताना काश्मीरमधील लाल चौकात जायला भीती वाटत असल्याचं म्हणाले होते. मात्र आता तुम्ही गृहमंत्री नाही तर मी गृहमंत्री आहे. तुमच्या नातवांना घेऊन काश्मीरला जा. तुमच्या केसांना देखील धक्का लागणार नसल्याचं आव्हान यावेळी अमित शहा यांनी सुशीलकुमार शिंदे यांना दिलं. यावेळी अमित शहा म्हणाले की उद्धव बाबू तुम्ही कोणासोबत आहात? आज तुम्ही औरंगाबादच्या नामांतराला विरोध करणारे, राम मंदिराच्या उभारणीला विरोध करणारे, कलम 370 रद्द करण्याला विरोध करणारे आणि पाकिस्तानविरुद्धच्या सर्जिकल स्ट्राईकवर आक्षेप घेणाऱ्यांच्या सोबत आहात. राज्यातील महाविकास आघाडी म्हणजे औरंगजेब फॅन क्लब असल्याचं अमित शहा यांनी यावेळी म्हटलं. हिंदुओं को आतंकवादी कहने वालों के साथ बैठे हो. भाइयों बहनों, महाराष्ट्र की जनता के सामने बहुत स्पष्ट,
बहुत स्पष्ट दो खेमे हैं। एक ये अघाड़ी का खेमा जो औरंगजेब फैन क्लब है, औरंगजेब फैन क्लब है, और दूसरा महायुति का खेमा जो छत्रपति शिवाजी महाराज और सावरकर जी के सिद्धांतों पर चलने वाले। मुझे बताओ दूल्हे वालों, आप किसको पसंद करोगे भाई? मेरे साथ बोलो, छत्रपति शिवाजी महाराज की। भाइयों बहनों, इस क्षेत्र में हमने 200 करोड़ से सुखवत, सिंदखेड़ा, चिमठाने, दूसाने सड़क मार्ग पूरा किया। दोंडाईचा वरवाड़े नगर परिषद की भव्य इमारत बनाई। सिंचाई, बिजली और सेतमाल के उचित दामों की मांग के लिए भी हमने संघर्ष किया। आशापुरी माता के मंदिर के लिए बहुत बड़ी राशि हमने पूरी की और जरगांव, सिंदखेड़ा, दोंडाईचा, मुंबई रेलवे भी शुरू कराने का काम हमने किया। नमो शेतकरी महासम्मान निधि के तहत 12,000 रुपया 1,54,000 किसानों को दिया और 54 गांवों को खेती का पानी देने का काम भी हमने किया। महाराष्ट्र सरकार द्वारा 7,000 करोड़ से नार पार गिरना नदी जोड़ने की योजना शुरू की। बुराई नदी पर हेड टू टेल बांध का निर्माण किया और 7,73,000 लोगों को 5 लाख तक का दवाई का पूरा खर्चा, अस्पताल का पूरा खर्चा नरेंद्र मोदी दे। और अब आप युति सरकार बना दो, घर में कोई भी किसी भी इनकम ग्रुप में 70 साल से बड़ी आयु का व्यक्ति है तो 5 लाख के अलावे और 5 लाख रुपया भी आपका स्वास्थ्य का पूरा खर्चा भारतीय जनता पार्टी की सरकार उठाई। सिर्फ यही जिले में 1,44,000 गरीबों को गैस का सिलेंडर दिया, 2 लाख लोगों को घर दिया, 12,000 सिंचाई के कुएं बनाए और सोनगिर से दोंडाईचा 4 लेन कंक्रीट का रोड बनाए। भाइयों बहनों, महायुति का मतलब ही है विकास और अघाड़ी का मतलब है विनाश। आपको तय करना है विकास करने वालों को लाना है या विनाश करने वालों। भाइयों बहनों, मैं आज इस मंच से राहुल बाबा और शरद पवार जी को पूछना चाहता हूं, 10 साल तक आपकी सरकार चली केंद्र में, 2004 से 14 तक महाराष्ट्र को कितना रुपया दिया? भाइयों बहनों, 10 साल तक इनकी सरकार चली, सिर्फ 1,91,000 करोड़ रुपया दिया, सिर्फ 1,91,000। और मोदी जी ने 14 से 24 10 साल में 10,15,890 करोड़ रुपए का काम। और इसके अलावे वाडवान में 70,000 करोड़ रुपए के खर्च से एशिया का सबसे बड़ा पोर्ट बनाने का काम भी नरेंद्र मोदी जी कर रहे हैं, नरेंद्र मोदी जी। भाइयों बहनों, अंतिम एक बात कहना चाहता हूं। हे आपल्या दोंडाच्याला आणलं, 30 खाटांचं हॉस्पिटल हे नरडाणाला आणलं, 20 खाटांचं हॉस्पिटल हे मालपूरला आणलं। अशा अनेक विकासाचे कामं केलेत आपण। रस्त्यांच्या संदर्भात सोनगीर ते दोंडाईचा हे 400 कोटीचा प्रकल्प केला आहे आणि इथून दोंडाईचा ते मुंबई जाणारा हायवे देखील आपल्याकडे तयार होतोय। खरं तर मला अमित शाह साहेबांसमोर ते आल्यावर 2-3 गोष्टी मागायच्या आहेत।
आपल्या मतदारसंघामध्ये आता नाहीये. आपल्यामध्ये गद्दार फुटीरवादी जे आहेत ते रोज बोंबलून राहिले. अरे पण त्यांचं नाव घेऊन वेळ कोण खर्च करणार आहे? वेळ आहे का आपल्याला? विकासावर बोला. हिम्मत असेल तर विकासावर बोला. तुम्ही या 3 वर्षामध्ये आघाडी सरकार होतं, त्या आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे बी होते, पवार साहेब बी होते, काँग्रेस बी होते. या 3 वर्षामध्ये माझ्या शिंदखेडा मतदारसंघासाठी तुम्ही काय केलं ते बोला. ते राहू दिलं आणि फालतूकच गप्पा मारतात. सध्या तर मी FIR लॉन्च करणार होतो. सध्या या शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीने घरफोड्याचे धंदे सुरू केले. कोणाच्या काकाला, कोणाच्या मामाला, कोणाच्या साल्याला, कोणाच्या बायकोला. अरे फोडाफोडी काय करतात ते? आणि या फोडाफोडीला आम्ही दुर्लक्ष करतो. काय चर्चा चालली आहे, काय बोलून राहिले, मुद्दे कुठलेच नाही. आपल्याला माहितीये स्पर्धा ही आपल्यामध्ये, आणि ती 3 चाकी रिक्षामध्ये बघूया कोण कुठपर्यंत पोहोचतं. ती रिक्षा जितक्या वेगाने चालेल त्याच्यापेक्षा जमिनीवर असणारा हा माझ्या सोन्यासारखा कार्यकर्ता, हा माझ्या भाऊबंदकीचा कार्यकर्ता पडू शकतो आणि तो पडेल. आपल्या या मतदारसंघामध्ये सिंचनाच्या संदर्भातले PDNची योजना हे माझं स्वप्न होतं आणि ते स्वप्नात पूर्ण होताना मला आनंद होतोय. पण मला अमित भाईंकडनं अजून 3 PDN मागायचे आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून शांतता घ्या जरा. येतील उत्साह मला माहिती आहे भैया. आपल्या मतदारसंघामध्ये मोदी साहेब पण आलेत, राजनाथजी पण आलेत, गडकरी साहेब पण आलेत. एक अमित शहाजी बाकी होते, यांचा बी हजेरी जाऊन गेली. आपल्या या इलेक्शन मध्ये केवळ कोणाला निवडायचं नाही तर महायुतीचं सरकार यायला पाहिजे. कारण लाडक्या बहिणीची योजना ही चालू राहायला पाहिजे. 0 वीज बिलचं बिल आमच्याकडे 0 वीज बिल येत राहायला पाहिजे. 1 रुपयामध्ये पीक विमा मिळाला पाहिजे. आरोग्याची व्यवस्था मिळाली पाहिजे. 6,6 हजार खात्यामध्ये मिळाले पाहिजे. आणि हे सगळं चालू ठेवायचं असेल तर आपल्या भाजपचं प्रणित सरकार हे यायलाच पाहिजे. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहराची जागा महाविकास आघाडीचीच विजयी होईल असं संजय राऊत यांनी धुळ्यात बुधवारी पत्रकार परिषदेत वक्तव्य केलं. राज्यात महाविकास आघाडीनं स्पीड पकडला आहे, त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल असा विश्वास देखील संजय राऊत यांनी व्यक्त केला. ही निवडणूक शरद पवारांची शेवटची निवडणूक नाही, मात्र अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची ही शेवटची निवडणूक आहे. कारण बारामतीमध्ये अजित पवार यांचा पराभव निश्चित आहे असं म्हणत अजित पवार यांच्यावर संजय राऊत यांनी निशाणा साधलाय. महाराष्ट्राचा आणि गुजरातचा पहिले इतिहास समजून घ्यावा. संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला त्यावेळी अमित शहा जन्माला आले नव्हते. 106 हुतात्मे महाराष्ट्राने दिले आहेत आणि वेळ पडली तर आणखीन हुतात्मे देण्याची आमची तयारी आहे. तेव्हा आम्ही मोरारजी देसाई विरुद्ध लढलो होतो. आता अमित शहा आणि मोदी यांच्या विरुद्ध लढावं लागेल असं म्हणत अमित शहा यांच्या वक्तव्यावर खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला. केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये भाजपा सत्तेत असल्यामुळे मुंबई वाचली असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं होतं. यावर बोलताना खासदार संजय राऊत यांनी टीका करीत अमित शहा यांनी महाराष्ट्र आणि गुजरातचा इतिहास समजून घेण्याचं सांगितलं. राज्यात महाविकास आघाडीचं राज्य आल्यानंतर पुढील 6 महिन्यात मोदी पंतप्रधान पदावर नसतील हे खात्रीनं सांगतो. कारण केंद्र सरकारला पाठिंबा देत असलेले चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार यांचा पक्ष महाराष्ट्राच्या निवडणुकीकडे पाहतो आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ते पाठिंबाबाबत नक्कीच विचार करतील असंही राऊत म्हणाले. धुळे महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असं महाविकास आघाडीचे शिवसेना उभाटाचे उमेदवार अनिल गोटे म्हणाले. धुळे शहरातून 15,000 मतांपेक्षा जास्त फरकाने विजयी होईल, शहरात दंगल व्हावी असा कट देखील रचला जात आहे. मनपात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे, मला गुंडगिरीमुक्त शहर करायचं आहे असं देखील गोटे यांनी सांगितलं. जिल्ह्यातील 5ही जागा जिंकणार असं आमदार कुणाल पाटील यावेळी म्हणाले. महाविकास आघाडीचे उमेदवार फार मोठ्या फरकाने निवडून येतील आणि हे जे यश आहे ते सर्व मित्रपक्षांचं आहे.
जनतेतून मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत आहे, असंही आमदार कुणाल पाटील यावेळी म्हणाले. महाविकास आघाडीचे उमेदवार फार मोठ्या फरकाने निवडून येतील आणि हे जे यश आहे ते सर्व मित्र पक्षांचं आहे. जनतेतून मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळत आहे, असंही आमदार कुणाल पाटील यावेळी म्हणाले. जेव्हा एखाद्या मतदारसंघात काय चाललंय आणि काय होईल याची जर माहिती हवी असेल तर त्या भागातल्या पत्रकारांशी संवाद ठेवला आणि तो मी नेहमी ठेवत. हे सर्वे येत असतात, आकडे येत असतात, पण आमची जी सर्वेची टीम आहे ती आपण सगळ्या गावागावातले पत्रकार, लहान पत्रकार असेल, मोठा असेल, मोठा वृत्तपत्राचा, तो ज्या पद्धतीने माहिती देत असतो त्यानुसार अनेकदा आम्ही त्या मतदारसंघामधल्या भूमिका निर्णय बदलतो. आता मगाशी मध्ये मला काही पत्रकार बांधत कसं काय झालं, मला वाटतं महाराष्ट्रात काय चाललंय, महाराष्ट्रात धुळ्यात काय चाललंय, आता अण्णाने स्पीड पकडलाय, अण्णाने स्पीड पकडलाय. संपूर्ण राज्यामध्ये महाविकास आघाडीनं चांगला स्पीड पकडला. गेल्या 10 दिवसापासून स्वतः उद्धव ठाकरे मुंबईच्या बाहेरच आहे. आत्ताच त्यांचा फोन होता, कुठे आहेत आपण आता, ते म्हणते की सावंतवाडी कुडाळ वगैरे करत ते परत महायुती नक्कीच आहे. त्या महायुतीचं काय होईल, ती टिकेल की नाही विधानसभेनंतर, याच्याविषयी आमच्या मनामध्ये शंका आहे. एकनाथ शिंदे हे जरी मुख्यमंत्री असले आणि त्यांच्याकडे शिवसेना अधिकृत नाव आणि धनुष्यबाणी चिन्ह असतं, तरी मी तुम्हाला खात्रीनं सांगतो, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे त्या पक्षाचं म्हणजे आमच्या मूळ पक्षाचं 2% मतदान नाही. जे मतदान ते आहे असं दावा करतात, ते मतदान पैशाच्या ताकदीवर फक्त विकत घेऊन मिळवलेलं मतदान लोकसभेत सुद्धा झालं आणि विधानसभेत सुद्धा. आणि आम्ही सगळे आपापल्या त्या जबाबदाऱ्या दिल्यात पक्षाने किंवा महाविकास आघाडी, त्या आम्ही पूर्णपणे जबाबदारीनं काम. 23 तारखेला निकाल लागला आणि 26 तारखेला सरकार स्थापन. फक्त 3 दिवसाचा कालावधी दिलेला आहे. 3 दिवसामध्ये निकालच 24 तारखेला दुपारपर्यंत येईल. हा महाराष्ट्र फार मोठा आहे. 24 तारखेपर्यंत निकाल पूर्ण होतील. 25 तारखेला आपापले पक्ष त्यांच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठका घेतली, महाविकास आघाडीची बैठक. याच्यामध्ये त्यांचा डाव असा आहे की तुम्ही वेळेमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करू शकला नाही म्हणून राष्ट्रवादी राजवट लावून टाकायची. आमच्या पक्षाचे सर्वोच्च नेते माननीय खासदार रणजितजी राऊत, बाबा आणि उपस्थित पत्रकार बंधू, तुम्हाला माहिती आहे तुम्ही फार स्पष्ट उत्तर अतिशय कधी मिळत नाही. माझ्या दृष्टीत जे असतं ते पैशाच्या राहत. मी आज तुम्हाला निवडणुकीचा निकाल बघतो, 50,000 मतदारांपेक्षा जास्त सरकारने मी निवडून येणार आहे महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून. मागच्या वेळेला मी तुम्हाला सांगेन लक्षात घ्या की धुळे शहर एका असंतोषाच्या माध्यमाला. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर
सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. भाजपाचे उमेदवार राम भदाने हे नगाव गटात 2 वेळा निवडून आलेले आहेत. त्यांना विचारा गटात गावे किती आणि कोणत्या गावाला किती निधी दिला आहे. नगाव गावालाच पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. शासनाची जमीन लाटून स्वर्गीय दवा पाटील यांचा पुतळा उभारला. गायरान जमिनीवर स्वतःची इंजिनिअरिंग कॉलेज उभी केली. गावात ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करून तरुणांना त्रास देण्याचं काम राम भदाने आणि त्यांचा परिवार करीत असतो. भाजपातर्फे लढणारे राम भदाने हे उद्धट उमेदवार असून अशा उमेदवारापासून धुळे ग्रामीणच्या जनतेला वाचवायचं असेल तर आमदार कुणाल पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहावं, असं आवाहन नगाव तालुका धुळे येथील ज्येष्ठ नेते प्रशांत भदाने यांनी केलं. आमदार कुणाल पाटील यांच्या प्रचारार्थ धुळे ग्रामीण मतदारसंघातील मेहरगाव आणि चिंचवार येथे जाहीर प्रचारसभांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना नगाव येथील ज्येष्ठ नेते प्रशांत भदाने यांनी भाजपा उमेदवार राम भदाने यांची चांगलीच पोलखोल केली. ते म्हणाले की कुणाल पाटील हे नम्र आणि शब्दाला जागणारे उमेदवार आहेत, तर भाजपाचे उमेदवार राम भदाने हे अत्यंत उद्धटपणे लोकांशी वागत असतात. मी स्वतः नगाव गावाचा रहिवासी आहे. राम भदाने आणि त्यांचा परिवार गावात गोरगरीब सर्वसामान्य जनतेला नेहमीच त्रास देण्याचं काम करीत असतात. सन 1958 ते 2024 पर्यंत राम भदाने यांच्या परिवारातच नगावचं सरपंच पद आहे. सेवा सोसायटीचे चेअरमन मनोहर भदाने आहेत. तंटामुक्तीचे अध्यक्ष मनोहर भदाने आहेत. तरीही ते गावातील तरुणांवर ॲट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करतात. राम भदाने नगाव जिल्हा परिषद गटात 2 वेळा निवडून आले, मात्र त्यांना गटातील गावांची नावेही माहीत नाहीत. कोणत्या गावाला किती निधी दिला तेही माहीत नाही. राम भदाने यांच्या कुटुंबाने स्मशानभूमीच्या ग्रामपंचायतीच्या जागेवर स्वर्गीय दवा पाटील यांचा पुतळा उभारला आहे. शासनाच्या गायरान जमिनी लाटून स्वतःची इंजिनिअरिंग कॉलेज उभारली आहे. गावातील गोरगरिबांच्या जमिनी हडप करून त्यांना बेघर करण्याचं काम त्यांनी केलं आहे. आजपर्यंत त्यांनी अनेक खोट्या ऑर्डरी दिल्या आहेत, मात्र एकाचंही काम केलं नाही, अशी देखील टीका प्रशांत भदाने यांनी केली. याप्रसंगी मतदारांना आवाहन करताना आमदार कुणाल पाटील म्हणाले की मतदारसंघाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. माझा पराभव करण्यासाठी भाजपाची दिल्लीपासून तर धुळ्यापर्यंतची सर्व ताकद एकजूट झाली आहे. गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, माता भगिनींसाठी मी लढत असतो, म्हणून सर्व विरोधी शक्ती एकवटली आहे. मात्र धुळे ग्रामीणच्या जनतेचा हात माझ्या डोक्यावर आहे. मतदारांचे आशीर्वाद मला मिळाले आहेत, त्यामुळे भाजपाची कोणतीही ताकद माझा पराभव करू शकणार नाही, असं आमदार कुणाल पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं. याप्रसंगी मेहरगावचे सरपंच विवेक भांबरे, माजी सरपंच आबा ठकचंद भांबरे, माजी सरपंच प्रभाकर भांबरे, चिंचवारचे माजी सरपंच सोमनाथ पाटील, भाऊसाहेब भांबरे, अधिकार भांबरे, अशोक भांबरे, राजेंद्र भांबरे, किरण भांबरे, प्रकाश बोरसे, धनराज वळखंडे, गोपीचंद माळी, चंद्रसिंग सोनवणे, आबा ठेलारी, सुखलाल मानिक, भैया टिळे, लोटन पिंजारी, शकील पिंजारी, रसूल पिंजारी, शांतीलाल भांबरे, दिलीप भांबरे, नाना भांबरे, पंचायत समिती सदस्य एकनाथ भांबरे, अमृत वाघ, राजेंद्र पाटील, शरद भांबरे, जयवंत भांबरे यांच्यासह मेहरगाव आणि चिंचवार परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या तालुक्यामधल्या प्रत्येक इंच जमिनीला, शेतीला पाणी मिळालं पाहिजे. माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे, हे स्वप्न घेऊन कायमस्वरूपी आयुष्यभर साहेबांनी काम केलं. मला आठवतं साहेब 24 तास ह्याच विचारांमध्ये असायचे की या तालुक्यातल्या शेतकऱ्याला आपण अजून काय देता येईल, या तालुक्यातल्या ग्रामस्थांना आपल्याला काय देता येईल, या तालुक्यातल्या सर्वसामान्य गोरगरीब माणसाच्या मुलाला हाताला काम कसं देता येईल, आणि माझ्या मुलांना जेव्हा रोजगार मिळेल तेव्हा त्यांना लुबाडलं गेलं नाही पाहिजे. माझ्या मुलांना रोजगार देताना त्यांच्याकडून 1 रुपयाची पिळवणूक कोणी करणार नाही, हे धोरण साहेबांनी आणि म्हणून तेच वसा, तोच वारसा पुढे घेऊन जायचं काम मी गेल्या 10 वर्षामध्ये मित्रांनो करतोय. आणि त्याच्यामुळे या तालुक्यामध्ये पुन्हा एकदा एक विकासाचं वातावरण आपण निर्माण करू शकतोय. आज जर आपल्या चिंचवड गावामध्ये जर आपण बघितलं तर भरपूर कामं आपण करू शकतो. मी ती यादी काही पूर्ण वाचणार नाही, परंतु द्या ना, परंतु याच्यामध्ये थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर 25-15 मध्ये 20-21 मध्ये आपण गावांतर्गत सुविधा दिल्या. महसूल विभागातून तलाठी कार्यालयाचं बांधकाम केलं 25 लाख रुपयाचं. अल्पसंख्याक वस्तीमध्ये आपण मुस्लिम वस्तीमध्ये बस स्टेशनपर्यंत रस्ता कंप्लीट करून 10 लाख रुपयाचं. गेटेड सिमेंट बंधारे आपण 3 मंजूर केले. सामाजिक सभागृह बांधलं 15 लाख रुपयाचं आमदार स्थानिक निधीमधून. त्यानंतर पांजरा नदीवर पुलाचं काम केलं आणि चिंचवाड सलत्या रस्त्याचं सुद्धा काम आपण त्याचे असे भरपूर कामं केलीत. मी हे काम वाचून दाखवतोय कारण ते आरोप करतायत निष्क्रिय आमदार आहे म्हणून. निष्क्रिय आमदार, अरे जर मी निष्क्रिय आमदार असतो तर तुमच्या सरकारमध्ये विधानसभेमध्ये सर्वोत्कृष्ट आमदाराचा पुरस्कार तुम्हाला झाक करून मला द्यावा नसता, तुम्हाला द्यावा लागला.
माझ्या कामामुळे द्यावा लागला. सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून तुम्हाला मला गौरवावं लागलं. माझा गौरव नाही, माझ्या मतदारसंघाचा. ज्या मतदारांनी माझ्यावरती विश्वास दाखवला त्या माझ्या मतदारांचा गौरव. दुसरा आरोप माझ्यावरती करतात की हा घराणेशाहीचं राजकारण करतो. 50 वर्षामध्ये घराणेशाहीचं राजकारण करतो. मी घराणेशाहीचं राजकारण करतो. माझ्या आजोबांपासून वडिलांपासून तर आतापर्यंत मी करतोय. मग तुझ्या घरामध्ये काय आहे भाऊ? तुझ्या घरामध्ये मी तुला आजोबा आमदार होता ना, 1 सवा नाही 3 सवा होता. तुझ्या वडिलांनी 10 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्षपद भोगलं. तुझी आई पंचायत समिती सभापती होती, तुझे काका पंचायत समिती सभापती होती, आई जिल्हा परिषद सदस्य होती, तू 2 टर्म पासून जिल्हा परिषद सदस्य आहे. परंतु तुला माझ्या घराणेशाहीवरती याच्याकरता बोलावं लागतंय कारण तुझ्या घरातल्या ज्या लोकांनी त्यांनी कामाची बोंब पाडली नाही. एक सुद्धा दिसणारं काम तुम्ही मला चालू करून दाखव. एक काम दाखवून द्यावं दिसणारं की हे काम आम्ही करून दाखवलेलं आहे, तरी सुद्धा मी तुम्हाला सांगतो मी पाहिजे ते हरून जाईल. कोणतंही काम तुमच्या गावामध्ये काही काम केलंय का आतापर्यंत? एक तरी काम आहे का? कोणत्याच गावात नाही. यांनी नोकऱ्या लावताना लोकांकडून पिळवणूक केलेली आहे मित्रांनो, छळवणूक केलेली आहे लोकांची. तुम्हाला सांगतो, मागच्या आठवड्यामध्ये मला सर भेटले विंचूरचे, देसले सर. आर्वी हायस्कूलला आप्पा तुमच्या आर्वी हायस्कूलला नोकरीला आहेत. देसले सरांचा मुलगा 2014 मध्ये जेव्हा निवडणुकीला मदाने उभे राहिले, 200-300 खोट्या ऑर्डरी वाटल्या. त्या ऑर्डरीमध्ये या देसले सरांच्या पुतण्याला ऑर्डर दिली होती. देसले सरांचा पुतण्या 9 वर्ष त्या ठिकाणी कॉलेजला शाळेला जात राहिला. 1 रुपयाचा पगार नाही, 20 लाख रुपये घेतले होते त्याच्याकडून. आणि मागच्या वर्षी त्या मुलाला बोलवून सांगितलं की आता तू यायची गरज नाही कारण तुझं अप्रुव्हल आम्ही करू शकत नाही. 9 वर्ष तो मुलगा त्या ठिकाणी जात होता स्वतःचं पेट्रोल टाकून, 1 रुपया घेतला नाही. त्या मुलाला जेव्हा कळलं की माझं अप्रुव्हल होणार नाही, मुलगा घरी आला आणि मुलाने आत्महत्या करून घेतली. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पार्टीतर्फे इर्शाद जहागीरदार हे अधिकृत उमेदवारी करीत आहेत. समाजवादी पार्टीचं चिन्ह सायकल या चिन्हावर ते निवडणूक लढवित आहेत. जहागीरदार यांच्यातर्फे कॉर्नर सभा, होम टू होम प्रचार, संवाद बैठका इत्यादी माध्यमातून नियोजनबद्धरित्या जोरदार प्रचार सुरू आहे. समाजवादी पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जहागीरदार यांच्या उमेदवारीची भूमिका जनतेला पटवून देत आहेत. इर्शाद जहागीरदार हे केवळ विकासाच्याच मुद्द्यावर निवडणूक लढवित असून त्यांना जनतेचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. इर्शाद जहागीरदार यांच्या प्रचारार्थ बुधवारी धुळे शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. या मोटारसायकल रॅलीनं शहराचं लक्ष वेधून घेतलं. मोटारसायकल रॅलीत तरुणांसह समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. प्रचाराच्या माध्यमातून स्वतः उमेदवार जहागीरदार आपल्या मनातील संकल्पना आणि विकासाचं विजन विविध कॉर्नर सभांच्या माध्यमातून जनतेसमोर मांडत आहेत. धुळे शहराला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचा जहागीरदार यांचा मानस आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासह शहर स्वच्छ, सुंदर आणि आदर्श बनविण्याचा जहागीरदार यांचा मानस आहे. आपल्या संकल्पना प्रत्यक्षात उतरवून आपल्या स्वप्नातील आदर्श धुळे शहर साकारण्यासाठी मला एक सुशिक्षित आणि सभ्य उमेदवार म्हणून विधानसभेत पाठवा, असं आवाहन जहागीरदार यांच्यातर्फे करण्यात येत आहे. आज समाजवादी पार्टीतर्फे धुळे शहरातली बाईक रॅली देवपूर या भागात करण्यात आली. त्याला उत्कृष्ट प्रतिसाद जनतेचा लाभलं, त्याबद्दल मी धुळे शहरातले तमाम जनतेचे आभारी आहे. आमचे मित्र, आमचे सहकारी कांतीलाल आबा पण या रॅलीमध्ये सामील झाले, त्याबद्दल मी त्यांचं पण आभार व्यक्त करतो. आणि नवीन धुळे बनवण्यासाठी, विकसित धुळे बनवण्यासाठी जी लढाई आहे त्याच्या लोकांनी आमचा साथ द्यावा असं आपल्या माध्यमातून आवाहन करतो. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. बहुजन समाज पार्टीतर्फे धुळे जिल्ह्यातील 5ही मतदारसंघात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करण्यात आले असल्याची माहिती बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा धुळे शहर आणि धुळे ग्रामीणमधील उमेदवार आनंद सेंदाने यांनी पत्रकार परिषदेत दिली. साक्री मतदारसंघातून रमेश दौलत साने, धुळे शहर आणि धुळे ग्रामीणमधून आनंद जयराम सैंदाने, शिंदखेडा मतदारसंघातून भाऊसाहेब नामदेव पवार, शिरपूर मतदारसंघातून संदीप देविदास भील बागुल हे बसपातर्फे निवडणूक लढवित आहेत. संपूर्ण जिल्ह्यामध्ये केडरबेस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. बहुजन समाज पार्टी ही स्वबळावर निवडणूक लढवित असून बसपाचा कुणालाही पाठिंबा नाही. धुळे शहरातील संदेश भूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाशी निगडीत स्थळांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यास प्राधान्य देणे, तसेच गुंडगिरीमुक्त मतदारसंघ आणि विकासाच्या मुद्द्यांवर
बहुजन समाज पार्टी हत्ती या चिन्हावर निवडणूक लढवित असल्याची माहिती आनंद सैंदाने यांनी यावेळी दिली। याप्रसंगी जिल्हा प्रभारी मिलिंद बैसाने, जिल्हा महासचिव प्रदीप शिरसाट, BVFचे विजय मोरे, धुळे विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट कृष्णा निमगडे, धुळे ग्रामीण विधानसभा अध्यक्ष मिलिंद बाविस्कर, धुळे विधानसभा उपाध्यक्ष बटूकुमार वाघ, शिंदखेडा विधानसभा अध्यक्ष भाऊसाहेब पवार, नितीन बिराडे, जिल्हा सचिव विजय भांबरे उपस्थित होते। विधानसभेचा आमदारकीची निवडणूक लढवली आहे। त्याचबरोबर कुमारनगर भागामध्ये पार्टीने ज्यावेळेस माझ्या जबाबदारी टाकली की तुम्ही निवडणूक लढवा, तुम्ही नगरसेवकाची देखील ती निवडणूक लढवलेली आहे। आपल्या माहितीसाठी तुम्ही जिल्ह्याचा मी 2 वेळेचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि जिल्हा अध्यक्ष प्रथम कर्तव्य असतं की संघटन व्यवस्थितरित्या चालवणे आणि निष्ठावान कार्यकर्त्यांना घेऊन ते चालवणे। तरी तुम्ही किती मतांनी निवडू शकता असं तुम्हाला विश्वास? ते मतदानाच्या दिवशी दिसेल तुम्हाला किती म्हणजे असं आकडा कोणी सांगू शकत नाही ना। किती जर आकडा सांगू तर तुम्ही मला काय केलं काय तुम्ही तोच प्रश्न पुढे घेऊन सांगतो की उमेदवार सांगतात की आम्ही 50,000च्या लीडने येऊ, तुमचे 5 उमेदवार कितीच्या आधाराच्या लीडने येणार ते अंदाजे बा आम्हाला आतापर्यंत बसताना जे मतं मिळाले जिल्ह्यामध्ये गेल्या निवडणुकांमध्ये जे काही 2004 पासून बसता निवडून तर निश्चितच त्या मतांपेक्षा निश्चित आम्ही जास्त मतांनी मतं घेऊ शकतो। आम्हाला काही निवडणुकी संदर्भात किंवा माघारी घेण्याच्या संदर्भात काही गुन्ह्याचे काही कॉल आले, फोन आले किंवा धमक्या आल्या असं काहीतरी अशी चर्चा सर्वत्र चर्चा आहे धुळे शहरामध्ये? नाही, गुंडांकडून कोणाची धमकी चर्चा त्याकडे आपण म्हणताय की गुंडगिरी मुक्त शहर या मुद्द्यावर आपण हे करणार आहोत। मी अजून या ठिकाणी सांगू शकतो की मला कोणत्याही गुन्ह्याचा किंवा कोणाचाही मला दबाव आलेला नाही। फक्त काही हितचिंतकांनी मित्रांनी चर्चा केली माझ्यासोबत, म्हणजे रात्री 2 वाजेपर्यंत माझी चर्चा झाली की त्यांचं तेच म्हणणं होतं की आपण अमुक अमुक प्रतिनिधीला उमेदवाराला सहकार्य, पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मला पक्षाचा प्रोटोकॉल आहे, मला पक्षाची जी माझी निष्ठा आहे ती निष्ठा मला सिद्ध करण्याची वेळ आलेली आहे, तर मला माझ्या पक्षाची निष्ठावान राहू द्या एवढंच मी त्यांना सांगितलं। पण धमकी म्हणून कुणाचाही आपल्याला प्रेशर नाही। अण्णा, आपली एक अभ्यास वृत्ती आहे, आपण संदेश भूमीचं जे काही संशोधन केलं खूप अभ्यास करून अनेक कागदपत्रांची छाननी केली, अनेक सरकारी कार्यक्रमांना आपण गेल्यानंतर ते शोधून काढलं की बाबासाहेबांनी भेट कधी दिली होती आणि नक्की कुठं दिली होती। म्हणजे 2 प्रतिवाद असे होते की एक लालपट बंगला आणि दुसरं संदेश भूमी। त्या संदेश भूमी आपण संशोधनातून शोधून काढलं आणि हे जिकरीचं काम होतं। जिकरीचं काम असल्यानंतर त्याला पण खूप मोठं हिंदीचं पण काम होतं की एवढा मोठा जनप्रवाह तिकडे जातो आणि असं असताना आपण हे संशोधन करून लोकांसमोर ठेवलं। तर असं काही धुळ्यातला असं काही एखादा मुद्दा आहे का किंवा असं काय आपण ठरवलं का की धुळ्यातले पण या काही गोष्टीवरती आपण संशोधन करून या गोष्टी आपण न्याय मिळून द्यायला पाहिजे, असं काय आपण केलं का? सध्याचा आमचा फोकस संदेश आहे आणि निश्चितच धुळ्यामध्ये अशा अनेक घटना आहेत की त्या देखील शोधून काढल्या पाहिजेत। आता संदेश भूमीशी संदर्भातच एक घटना आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रमापती चौक आपण मुंबईमध्ये आहे, तर त्या रमापती चौकामध्ये बाबासाहेबांनी सर्व समावेशक स्नेहभोजन केलेले आहे। म्हणजे जे आपण मिशन कंपाऊंड आहे, मिशन कंपाऊंडला धर्मांतरित जे काही SC समाजाचे लोक होते, धर्मांतरित ख्रिश्चन आणि कार्यकर्ते आणि काही OBC कार्यकर्ते अपर कास्टचे जे कार्यकर्ते बाबासाहेब धुळ्यात होते, तर यांना सर्वांना सोबत घेऊन बाबासाहेबांनी रमापती चौकामध्ये स्नेहभोजन केलेले आहे। तर त्या स्नेहभोजनाची सध्या आम्ही ती तारीख शोधण्याचा प्रयत्न करतो, कारण बाबासाहेब आंबेडकर 2 वेळेस आल्याचे आपल्याला लेखी पुरावे उपलब्ध आहे, 37 आणि 38चे। बाबासाहेब आंबेडकर 38 मध्ये 3 दिवस धुळ्यामध्ये होते, 17, 18, 19 जून 1938। तर या 3 दिवसामध्ये नेमकी कोणत्या दिवशी बाबासाहेब रमापती चौकात जेवणार होते, तर त्याच्यावर आम्ही आता शोधण्याचं आमचं काम चालू आहे। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल। भाजपा महायुतीचे धुळे ग्रामीणचे उमेदवार राम भदाने यांच्या प्रचारार्थ सोमवारी नेर येथे भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा तथा आमदार चित्रा वाघ यांची सभा झाली। या सभेत जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेच्या माजी सेक्रेटरी, जवाहर मेडिकल फाउंडेशनचे माजी विश्वस्त कैलासवासी डॉक्टर विश्वासराव पाटील यांच्या पत्नी डॉक्टर प्रमिलाताई पाटील यांनी धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून भाजपा महायुतीचे उमेदवार राम उर्फ राघवेंद्र मनोहर पाटील यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा असं आवाहन केलं। धुळे ग्रामीण मतदारसंघाचा तुम्ही 2 वेळा निवडून दिलेला आमदार सख्या काकूचा, सख्या चुलत भावांचा, सख्या मामाचा झाला नाही, तो तालुक्याचा काय होणार? या भोळ्या भाबड्या गोरगरीब जनतेला काय न्याय देणार? अशा माणसाकडून तुम्ही काय अपेक्षा ठेवायच्या, असा सवाल श्रीमती डॉक्टर पाटील यांनी यावेळी केला। यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष धरती देवरे, पंचायत समितीच्या माजी सभापती ज्ञानज्योती बदाने,
भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा जयश्री ऐराव, इंजिनियर शीतल रवंदळे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मनीषा खलाने, भाजपा महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा ज्योती कपूर, तालुका सरचिटणीस संजोग शिंदे, मनीषा सेंदाने, तालुका उपाध्यक्षा ज्योती सूर्यवंशी, ज्योती पगारे यांच्यासह तालुक्यातील विविध गावातील महिला सरपंच, लोकप्रतिनिधी आणि लाडक्या बहिणी, ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी आमदार चित्रा वाघ म्हणाले की राज्यातील महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू करून राज्यातील लाखो महिलांना आर्थिक मदतीचा लाभ दिला। विरोधकांनी या योजनेला विरोध केला। राज्याच्या तिजोरीत पैसेच नसल्याची टीका सुप्रिया सुळे यांनी केली। विरोधक या योजनेविरोधात कोर्टात गेले। आता तेच विरोधक महिलांना प्रत्येकी 3,000 रुपये देण्याची भाषा करीत आहेत। मग आता तिजोरीत पैसा कुठून आणणार? याप्रसंगी ज्ञानज्योती बदाने यांनीही मनोगत व्यक्त केलं। भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष शंकर खलाने, संजय कपूर, अजय माळी, वसंत देशमुख, पवन कोळी, संजय सेंदाने, गोटू अमृतसागर, अर्जुन गायकवाड, नाना वाघ, भूषण शिंदे, किशोर शिंदे, नारायण वाघ यांनी या सभेचं संयोजन केलं। आज विरोधकांची सख्खी काकू या ठिकाणी तुमच्या समोर उपस्थित आहे। माझ्या दोन्ही मुलांना त्रास दिला, माझ्या मोठ्या मुलावरती केस केली, माझ्या धाकट्या मुलावरती, आम्हा सगळ्यांनाही त्या पदावरून हकललं आणि स्वतःच्या ताब्यामध्ये सगळ्या संस्था घेतल्या आहेत। तर त्या जखमेला मी उत्तर देणार आहे आता, आणि मी उत्तर देणार आहे। मी यावेळेस त्याला धडा दाखवायलाच पाहिजे, धडा दाखवायचा। आणि मी या ठिकाणी असतील ओके असतील त्यांनी निरोप द्या, त्यांनी निरोप द्याच लगेच। एवढा मोठा मॉब मी रोहिदास पाटलांच्या इलेक्शनला सुद्धा बघितला नव्हता। ना सख्या स्वतःच्या सालकाला पुढे येऊ दिलं नाही, ना स्वतःच्या भावांच्या मुलाला पुढे येऊ दिलं नाही, ना त्या सख्या भावाच्या बायकोला पुढे येऊ दिलं नाही। आणि आज जर मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल।